हॅलो फ्रेंड्स, नेहमीचाच माझा प्रश्न, हाऊ आर यू. मला माहिती आहे तुम्ही सगळेच व्यवस्थित असणार आहे, स्वतःची काळजी घेत असणार आहे आणि त्याचबरोबर अभ्यासही करत असणार आहे. कारण संभ्रमावस्थेत आहे आता तरी परत आणि शासनाने निर्णय घेतला की लास्ट इयरच्या पण एक्झाम घेऊ नका. पण अजून आपल्या प्रोफेशनल कोर्सेसचं काहीच क्लिअर होत नाही आहे ना. सगळेच आपण संभ्रमावस्थेत आहे की आपल्या परीक्षा होणार का नाही. एकदा वाटतं की होतील, एकदा वाटतं की असं डिक्लेअर केलं तर नाही होणार. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये कोरोनाची वाढणारी संख्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण थोडंसं संभ्रमावस्थेत सगळेच आहोत. एनिवे फ्रेंड्स, पण मला असं म्हणायचं आहे की ज्यांना LLB लॉ कंप्लीट करून हायकोर्टला सुप्रीम कोर्टला प्रॅक्टिस करायची आहे त्यांना थोडं तरी आत्तापासून त्या कोर्टबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षा होणं न होणं दॅट इज अ टोटली डिफरंट आस्पेक्ट फ्रेंड्स. But would like we know about each and everything related to the judiciary, related to the constitution, related to the law. कारण आपल्याला जर प्रॅक्टिस करायची आहे हायकोर्टला, तर हायकोर्टला जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, किंवा हायकोर्टचे जज होण्यासाठी काय करावं लागेल, किंवा हायकोर्टला काय ज्युरिस्डिक्शन आहे, हायकोर्ट कुठे असतं, हायकोर्टचे जजेस कसे अपॉइंट होतात, हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी वारंवार रिपीट करते की ज्यांना MPSC UPSCला फेस करायचं आहे किंवा एक्झाम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे त्यांना तर 80% सिलेबस हा कॉन्स्टिट्यूशनच आहे. त्याचबरोबर ज्यांना JMFC किंवा जजच्या एक्झाम द्यायचे आहेत त्यांनाही कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही आता वेळ आहे तुमच्याकडे तर थोडंसं ते बारकाव्याने बघावं, त्याच्याशी संबंधित केस लॉज तुम्ही व्यवस्थित बघाव्यात आणि त्याचा अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे. विथ दिस बॅकग्राऊंड फ्रेंड्स, टुडे वी आर इंटरेस्टेड टू सी द स्टेट ज्युडिशरी. द स्टेट ज्युडिशरी, what is that article 214 214 ते 237 214 ते 237 ही जी काही आर्टिकल्स आहेत रिलेटेड टू अवर हायकोर्ट. मग एव्हरी स्टेट हॅज देअर हायकोर्ट. प्रत्येक स्टेटमध्ये एक हायकोर्ट आहे आणि त्याला सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत एव्हरी स्टेट. मग कधी कधी एक हायकोर्ट 2 स्टेटसाठी असतं. पंजाब आणि हरियाणा आपण फॉर एक्झाम्पल घेऊया की 2 स्टेटसाठी एक हायकोर्ट असतं, किंवा 2 स्टेट्स आणि एक युनियन टेरिटरीसाठी एखादा हायकोर्ट असतं. तर अशा हायकोर्टाची आपल्या रचना केलेली असते. मग एव्हरी हायकोर्टमध्ये कोण कोण असतं, आता वी ऑलरेडी सीन इन केस ऑफ अ सुप्रीम कोर्ट. मी तुम्हाला म्हटलं की बाबा आपल्याकडे सुप्रीम कोर्टची स्ट्रेंथ किती आहे, कधी अमेंडमेंट झाल्या. वी ऑलरेडी सीन इन लास्ट व्हिडिओ. नाव इन दिस व्हिडिओ की आपल्याकडे हायकोर्टमध्ये सुद्धा देयर इज वन चीफ जस्टिस ऑफ अ हायकोर्ट. पण त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती जजेस असावे त्याच्यामध्ये त्याची काही प्रोव्हिजन्स आपल्याकडे नाही आहे. म्हणजे जर चीफ जस्टिस ना जे कन्व्हिनियंट किंवा कम्फर्टेबल वाटते की बाबा एवढे मॅटर्स आहेत तर एवढी जजेसची आपल्याला हायकोर्टला गरज आहे, दॅन ते त्या प्रमाणात ते घेतले जातात. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा जर एक केस मी तुम्हाला नाव सांगेन ती आहे ती SP गुप्ता अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आय एम रिपीटिंग अगेन, SP गुप्ता अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया, AIR 1982. ह्या केसला पॉप्युलरली नोन ॲज जजेस ट्रान्सफर केस असंही म्हणतात. पॉप्युलरली नोन ॲज जजेस ट्रान्सफर केस. लेट मी टेल यू फ्रेंड फर्स्ट ऑफ ऑल की आपले हे जे चीफ जस्टिस हायकोर्ट किंवा अदर जजेस असतात हे प्रेसिडेंट अपॉइंट करतात. पहिले आधी लक्षात घ्या, गव्हर्नर अपॉइंट करत नाहीत. नो डाऊट की चीफ जस्टिसला ओथ हे गव्हर्नर देतात, हायकोर्टचे चीफ जस्टिस. माइंड इट व्हेरी वेल. Don't confuse between the Chief Justice in the Supreme Court and Chief Justice in the High Court. We already seen the Chief Justice in the Supreme Court, then President gives the oath to the Chief Justice of a Supreme Court. But in case of a High Court, Governor देतात. पण त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ही प्रेसिडेंटच करतात. हायकोर्टच्या जजेसची, चीफ जस्टिसची अपॉइंटमेंट ही कोण करतं? प्रेसिडेंट करतात. जेव्हा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट अपॉइंट करायचा असतो तेव्हा प्रेसिडेंट चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी कन्सल्ट करतात आणि त्याच्यानंतर मग काय करतात, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट ठरवतात. त्याच्यानंतर अदर जजेस ठरवताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर चीफ जस्टिस ऑफ दॅट हायकोर्ट त्यांच्याशी कन्सल्ट करून बाकीचे जजेस अपॉइंट केले जातात. म्हणजे आपण इकडे म्हणतो की सगळे इंडिपेंडेंट आहेत, आपल्याकडे 3 ऑर्गन्स आहेत. आय एम रिपीटिंग अगेन अँड अगेन, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशरी. पण बघा आपल्याकडे प्रेसिडेंट अपॉइंट करतात जजेसमध्ये. यू नो व्हेरी वेल हाऊ प्रेसिडेंट अपॉइंट्स विदाउट ही टेक्स ॲडवाइस फ्रॉम प्राईम मिनिस्टर अँड हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. म्हणजेच असं थोडक्यात असं म्हटलं जातं की आपल्या मर्जीतले अपॉइंट केले असं म्हटलं जातं, पण प्रत्येक वेळेलाच ते होतं असं नाही. आपल्या लेक्चरच्या दरम्यान प्रश्नोत्तरच्या सेशनच्या दरम्यान तुम्ही मला मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस आत्ताचे कोण आहेत ते सांगणार आहात.
रिसेंटलीच त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्याचबरोबर मग ह्यांची मी ही जी SP गुप्तांची केस म्हणत होते ह्याच्यामध्ये 2 कॉन्फ्लिक्ट झाले होते की दिल्लीचे जे हायकोर्ट आहे तिथल्या चीफ जस्टिसांचं असं म्हणणं होतं की येस वन मिस्टर कुमार हे एंगेज इन अ ब्रायबरी अँड सम करप्ट प्रॅक्टिस, पण त्यांच्या हे जे काही चार्जेस लावलेले होते ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार असं होतं की नाही, दीज आर नॉट प्रूव्ड. मग दॅर इज अ कॉन्फ्लिक्ट की कुणाचं ऐकायचं आहे की बाबा मग कुठला ऑर्गन लक्षात घ्यायचं आहे. मग चीफ जस्टिस ऑफ हायकोर्टनी जे काही सांगितलेलं आहे ते बरोबर नव्हतं का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या केसमध्ये झालेला आहे. यू गो अँड डीप अँड सी ऑल दीज आस्पेक्ट. देन दॅर इज वन ऑफ द हिस्टॉरिकल जजमेंट that is in SC Advocate on Record versus Union of India. SC Advocate on Record versus Union of India. त्याच्यामध्ये परत हाच प्रश्न आला की बाबा कोण प्रेसिडेंट, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट और चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, कुणाला कन्सल्ट करायचं आणि कुणाच्या म्हणण्यानुसार त्या लोकांच्या जजेस लोकांच्या ट्रान्सफर करायचे किंवा त्यांना त्यांच्या पोस्टवरून खाली घेण्यासाठी काय करायचं. ऑल दीज आर द इश्यूज रिलेटेड टू दॅट. यू नो व्हेरी वेल की आपण जजेसला आजच प्रेसिडेंट काढू शकत नाही, त्यांची इम्पिचमेंट होते. यू नो व्हेरी वेल की बोथ द हाऊसेसला ॲड्रेस केलं जातं, 2/3 मेजॉरिटीने रिझोल्युशन पास करावं लागतं अँड दॅन त्या जजेसना रिमूव्ह केलं जातं त्यांच्या पोस्टवरून. मग एका हायकोर्टमधून दुसऱ्या हायकोर्टला जजेसना ट्रान्सफर करायचं असेल तर काय प्रोसिजर फॉलो केली पाहिजे की बाबा ज्यावेळेला दुसऱ्या हायकोर्टला तुम्ही ट्रान्सफर करत असता त्यावेळेला यू मस्ट बी कन्सल्ट टू द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पब्लिक इंटरेस्ट असला पाहिजे तर तुम्ही त्यांना ट्रान्सफर करा. अदरवाईज प्रेसिडेंटला स्वतःला वाटतं किंवा त्यांना ॲडवाईस करणाऱ्या लोकांना असं वाटतं की नको हा इथे नको आहे, हे जज आम्हाला इथे नको आहेत, म्हणून हे जर पनिशमेंट म्हणून जर तुम्ही त्यांना ट्रान्सफर करत असाल अँड दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. तुम्ही त्याच्यासाठी ही इंटरेस्टिंग केस आहे, ही स्टडी करू शकता. युनियन ऑफ इंडिया वर्सेस सकलाचंद ही केस आहे, ती AIR 1977ची आहे. ह्याच्यामध्ये ह्याचाही डिस्कशन झालेलं आहे की हाऊ द प्रेसिडेंट इज ट्रान्सफरिंग एनी जज फ्रॉम वन हायकोर्ट टू अनदर हायकोर्ट विदाउट कन्सल्टिंग विथ द चीफ जस्टिस ऑफ अ सुप्रीम कोर्ट. then how, whether it is for the public interest, how they are analyzed, it is the posting is made due to the interest of a general public. ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह इथे केलेला आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जजेसच्या संबंधात बघायला मिळतात. त्याच्यानंतर मला हायकोर्टचे जज होण्यासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे. यू नो व्हेरी वेल, मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, भारताचं नागरिकत्व असलं पाहिजे. इज प्रॅक्टिसिंग ॲज अन ॲडव्होकेट इन हायकोर्ट फॉर मोर दॅन 10 years, 10 वर्ष प्रॅक्टिस पाहिजे किंवा ज्युडिशियल ऑफिस त्यांनी 10 वर्ष ऑक्युपाय केलं असलं पाहिजे. दॅन ही हॅज गिव्हन अपॉर्च्युनिटी टू ॲक्ट ॲज अ जज इन अ हायकोर्ट. ओके. आणि एखाद्या व्यक्तीला हायकोर्टमध्ये जज म्हणून किती वयापर्यंत काम करता येतं तर 62 एजपर्यंत ते हायकोर्टचे जज म्हणून काम करू शकतात. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ अ पर्सन इन अ हायकोर्ट, त्याच्यासाठी की इंटरेस्टिंग आणि हिस्टॉरिकल जजमेंट आहे फ्रेंड्स. यू नोट डाऊन ऑल्सो. श्री कुमार पद्म प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992ला झालेली आहे. KN श्रीवास्तवा ह्यांची जी अपॉइंटमेंट झालेली होती, ही अपॉइंटमेंट होताना पहिल्यांदा ह्यांची गव्हर्नरनी त्यांना रेकमेंड केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते सेंटरला पाठवलं. मग प्राईम मिनिस्टरनी आणि प्रेसिडेंटनी पण त्याला हो दिलं. मग चीफ जस्टिसनी हो म्हटलं, त्यांची अपॉइंटमेंट झाली. मग बार काउन्सिलनी क्वेश्चन रेज केला होता की त्यांच्या अपॉइंटमेंटच्या अगेन्स्ट केस दाखल केली होती की वेदर ही इज अ क्वालिफाईड, वेदर ही इज फॉलोड द नॉर्म्स विच आर लेट डाऊन अंडर कॉन्स्टिट्यूशन, वेदर ही पजेस द रिक्विजिट क्वालिफिकेशन विच इज नीडेड फॉर दॅट. मग ह्या सगळ्याचे आन्सर्स नो आले आणि त्याच्यानंतर मिस्टर श्रीवास्तवा नेवर हॅड सच अ पोझिशन. आत्ताच आपल्याकडे रिसेंटली तुमचं वाचन असेल तर कळेल तुम्हाला, आपल्याकडे बोरकर म्हणून सिनियर काउन्सिल आहेत हायकोर्टचे प्रॅक्टिशनर, त्यांची जज म्हणून हायकोर्टला मुंबई हायकोर्टमध्ये अपॉइंटमेंट झालेली आहे. ह्याच एक 4-5 महिन्यात त्यांनी शपथ पण घेतलेली आहे. बोरकर साहेब आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे म्हणजे लिगल ॲडव्हायझर म्हणूयात आणि हायकोर्टमध्ये केसेस चालवत होते. त्यामुळे बोरकर सरांशी माझा बऱ्याच वेळेला बोलण्याचा संपर्क आलेला होता. आणि मग आता ह्या ज्या जजेस आहेत ह्यांची मग तुम्हाला अपॉइंटमेंट कळाली, त्यांचा रिमूव्हल कळालं, इम्पिचमेंट ऑर्डर कळाली. मग ह्या जजेस ज्युरिस्डिक्शन काय आहे हायकोर्टला. यू नो अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड, वी ऑलरेडी सीन व्हॉट इज मीन बाय अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड इन सुप्रीम कोर्ट. त्याच्यानंतर जनरल ज्युरिस्डिक्शन आहे. कदाचित तुम्ही आमच्या कोर्टामध्ये आलात ना की महिना अखेरला 29-30 तारखेला
तुम्हाला सगळ्या कोर्टातून हे आम्हाला रिटर्न भरायचे रिटर्न भरायचे, हे शब्द खूप ऐकायला मिळतील तुम्हाला. रिटर्न भरायचे म्हणजे काय, तर हे सगळे दर महिन्याची माहिती हायकोर्टला पाठवत असतात. कारण विदिन दॅट स्टेट तुमचं हायर कोर्ट कुठलं आहे, हायकोर्ट, बरोबर. मग ह्या सबऑर्डिनेट कोर्ट्सना ह्या महिन्यामध्ये मी किती केसेस डिस्पोज ऑफ केल्या, कोणत्या केसेस हँडल केल्या, या सगळ्याचा रेकॉर्ड त्यांना हायकोर्टला पाठवायचं असतं आणि हायकोर्ट त्याची दखल घेत असतं की कोणत्या केसेस कशा चालल्या. त्याचबरोबर तुम्हाला हेही माहिती आहे की आपल्या हायकोर्टला 226 खाली 226 खाली रिट्स ज्युरिस्डिक्शनची पॉवर आहे, जी पॉवर वायडर दॅन द सुप्रीम कोर्ट आहे. यू नो व्हेरी वेल द रिट्स, हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, co warranto and certiorari. These are the writs. Through these writs we are the raising question in a high court or in a supreme court. 226 in a high court, 32 in a supreme court. You know very well की ह्या रिट्सच्या थ्रू आपण काय करत असतो, क्वेश्चन्स रेज करत असतो. मग त्याचबरोबर हे रिट्स ज्युरिस्डिक्शन जेव्हा हायकोर्ट एंटरटेन करत असतं 226 खाली, त्यावेळेला काय बघतं, लोकस स्टँडी. व्हॉट इज मीन बाय लोकस स्टँडी, हू कॅन अप्लाय. जनरली फ्रेंड्स यू नो व्हेरी वेल की ज्याच्यावर अन्याय झालाय, हू इज अ सफरर, देन दॅट पर्सन इज फायलिंग अ सूट. बट देर आर सर्टन केसेस, you know very well, that is called as public interest litigation on behalf of all the public, any person is filing a suit, then that is also treated as a writ. मग आज आपल्याकडे एक बांगलादेशी वुमनची केस झालेली होती की तिचा गँगरेप होतो रेल्वे स्टेशनवर, आणि ज्या वेळेला ही केस कोर्टात येते त्यावेळेला रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणते की वी आर नॉट रिस्पॉन्सिबल बिकॉज दे आर डन देअर ॲक्ट इंडिव्हिज्युअली. मग त्यावेळेला कोर्ट असं म्हणते की नो, हे जे वॉट एव्हर हॅपन इज इन युअर प्रिमायसेस, that's why you are responsible for that transaction. किंवा another I would like to give you another example, Sarita Sharma versus Sushil Sharma. I already discussed with you during the fundamental rights की ह्या केसमध्ये काय होतं की तो USA चा असतो आणि त्यांचा डिवोर्स होतो. मग त्यांची 2 मुलं असतात. USA चं कोर्ट त्या मुलांची ताबा बाबांकडे देतो, बाबा USA असतो आणि मुलांचं ही नॅशनॅलिटी USA ची असते. ती इंडियामध्ये परत येते आणि ती हेबियस कॉर्पसची दावा दाखल करते, रिट दाखल करते की मुलांचा ताबा मला मिळावा. त्यावेळेला हायकोर्ट असं म्हणतं की नो, वी आर नॉट इंटरेस्टेड टू इंटरफिअर द डिसिजन विच इज ऑलरेडी गिवन बाय द अमेरिकन कोर्ट. कारण त्यांनी एकदा सांगितलं ना की हा ताबा मुलांच्याकडे राहणार, तर वी आर नॉट इंटरफिअरिंग इन दिस सिच्युएशन. ही केस तुम्ही थोडीशी अभ्यास म्हणून स्टडी करून बघा. ओके डन. मग आता आपल्याकडे काय होतं की डिस्प्यूट येतं ज्युरिस्डिक्शनचं डिस्प्यूट आलं तर आय ऑलरेडी स्टेटेड की विदिन अ स्टेट असेल तर तुम्हाला हायकोर्ट ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं, हायकोर्टच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं. पण आउट ऑफ स्टेट झोन, समजा आता आलमट्टी डॅमवरून आपलं आणि कर्नाटकाचं भांडण आहे, तर काय मुंबई हायकोर्ट किंवा कर्नाटक हायकोर्ट हे डिसाईड नाही करणार आहे, तुम्हाला सुप्रीम कोर्टलाच जावं लागेल. मग तो जो काही ज्युरिस्डिक्शनचा भाग आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये डिसाईड करावा लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे जे काही डिस्ट्रिक्ट कोर्टातले डिसिजन्स होतात ते आपल्याला जर मान्य नाही झाले तर आपण अपिलात कुठे जातो फ्रेंड्स, हायकोर्टला जातो. आणि ह्याचबरोबर हे जे रिट्स आहेत हे तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत. आय एम रिपीटिंग रिट्स. लास्टली हेबियस कॉर्पस. व्हॉट इज मीन बाय हेबियस कॉर्पस, यू मे हॅव द बॉडी, यू मे हॅव द बॉडी. म्हणजे जर तुम्हाला बेकायदेशीररित्या डांबून ठेवलं असेल किंवा तुम्हाला लिगली नाही तुम्हाला काही डील करता येत असेल तर ऑन नेक्स्ट फ्रेंड किंवा तुमचे रिलेटिव्ज तुमच्यासाठी हे रिट दाखल करू शकतात. त्याच्यानंतर सेकंड आहे ते मॅन्डमस आहे. मॅन्डमस म्हणजे द ऑर्डर. कोर्ट काय करतं, ऑर्डर इश्यू करतं. ओके. त्याच्यानंतर प्रोहिबिशन म्हणजे काय, प्रिव्हेंट अँड इन्फिरियर कोर्ट ऑर ट्रिब्युनल फ्रॉम एक्सिडिंग इट्स ज्युरिस्डिक्शन. काही म्हणजे कोर्टाला जेव्हा पॉवर नसते आणि ते जर ती केस एंटरटेन करत असतील तर ह्या रिट्स खाली आपण जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे कोल्हापूरची डिस्ट्रिक्ट कोर्टला 1 लाख रुपयेपर्यंतचं पॉवर आहे असं आपण समजू, एवढी कमी नाही आहे फ्रेंड्स. जस्ट आय एम गिव्हिंग यू वन एक्झाम्पल. आणि समजा माझी 1.5 लाखाची केस असेल तर अदर पार्टी जाऊ शकते की ह्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन असताना हे कोर्ट एंटरटेन करता येतात. दॅट इज कॉल्ड एज अ प्रोहिबिशन. ना certiorari issued by the superior court to an inferior court. Okay, ही ऑर्डर
करत असतं. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे, को वॉरंटो. को वॉरंटो म्हणजे व्हॉट इज युअर अथॉरिटी, ऑन विच अथॉरिटी यू आर एक्झरसाइज युअर पॉवर, असं कोर्ट विचारतो तुम्हाला. दॅट इज कॉल्ड ॲज अ को वॉरंटो. हे रिट्स व्यवस्थित बघून घ्या जर तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला प्रॅक्टिस करणार असाल तर, कारण हे रिट्सच्या थ्रूच आपण बरेच क्वेश्चन्स रेज करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे एक सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणून एक शब्द येतो. सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे हायकोर्टला जे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत ते डिस्ट्रिक्ट कोर्ट्स वगैरे, तर हे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. आत्ता आपण सगळं हायकोर्टशी संबंधित चर्चा केलेली आहे. होप ऑल ऑफ यू आर एन्जॉईड. आपण उद्याच्या सेशनमध्ये याच्याविषयी डिस्कस नक्कीच करणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स.